श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीच्या स्वामी भक्तांनो, 18 ऑगस्टचा दिवस तुमच्यासाठी फक्त नेहमीच्या दिनक्रमासारखा नसेल. काही गोष्टी वरून अगदी सामान्य दिसतील, पण त्यामागचा अर्थ समजून घेताना तुम्हाला थोडं थांबावं लागेल. कारण आजचा सर्वात मोठा संकेत एखाद्या मोठ्या घटनेत नसून तुमच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीत लपलेला असू शकतो. एखादं बोलणं, एखादी अचानक आलेली बातमी, एखादा जुना संपर्क, एखादी आर्थिक चर्चा किंवा स्वतःच्या भविष्याबद्दल मनात सतत निर्माण झालेला प्रश्न, यापैकी काहीतरी तुमचं लक्ष वेधून घेऊ शकतं. पण लक्षात ठेवा, हे राशी भविष्य ज्योतिषीय मार्गदर्शन आणि मनोरंजनात्मक स्वरूपात आहे. प्रत्येक संकेत प्रत्येक व्यक्तीला तंतोतंत लागू होईलच असं नाही. महत्त्वाचे निर्णय प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करूनच घ्या. आणि जर तुमची श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला पाहूया 18 ऑगस्टचे 12 खास आणि वेगळे संकेत. संकेत क्रमांक 1, अचानक बदलणारी योजना. वृश्चिक राशी, 18 ऑगस्टला तुम्ही एखादी गोष्ट आधीच ठरवून ठेवलेली असेल. कुठे जायचं, कोणाला भेटायचं, एखादं काम पूर्ण करायचं किंवा एखाद्या विषयावर चर्चा करायची. पण अचानक परिस्थिती बदलू शकते. एखादी व्यक्ती वेळ बदलू शकते, एखादं काम पुढे ढकललं जाऊ शकतं किंवा तुम्हाला स्वतःलाच दुसरा पर्याय निवडावा लागू शकतो. पहिल्या क्षणी हे त्रासदायक वाटेल. मनात येईल, मी इतकं नियोजन केलं होतं, मग आता सगळं का बदलतंय? पण इथेच आजचा पहिला धडा आहे. प्रत्येक बदल नुकसान घेऊन येत नाही. काही वेळा बदललेली योजना आपल्याला अधिक योग्य पर्यायाकडे घेऊन जाते. म्हणून 18 ऑगस्टला अचानक झालेल्या बदलावर लगेच चिडण्याऐवजी स्वतःला विचारा, या नव्या परिस्थितीत माझ्यासाठी चांगला पर्याय कोणता? संकेत क्रमांक 2, एका व्यक्तीची अपेक्षा तुम्हाला जाणवेल. तुमच्या आसपासची एखादी व्यक्ती तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा करत असेल, पण ती व्यक्ती ती अपेक्षा स्पष्टपणे सांगणार नाही. तिच्या वागण्यातून, तिच्या बोलण्यातून किंवा एखाद्या सूचक वाक्यातून तुम्हाला ते जाणवू शकतं. इथे समस्या अशी आहे की तुम्ही तिची अपेक्षा ओळखू शकता, पण ती पूर्ण करणं तुमच्यासाठी शक्य असेलच असं नाही. म्हणून केवळ कोणाला नाराज होऊ नये म्हणून स्वतःवर अतिरिक्त जबाबदारी घेऊ नका. प्रेम, मैत्री, नातं टिकवण्यासाठी प्रत्येक अपेक्षा पूर्ण करणं आवश्यक नसतं. कधीकधी स्पष्टपणे सांगणं, मला हे सध्या शक्य नाही, हेच अधिक प्रामाणिक असतं. आज तुमच्यासाठी सीमा आखण्याचा दिवस आहे. संकेत क्रमांक 3, घरातील एखाद्या जुन्या वस्तूमुळे आठवणी जाग्या होतील. हा संकेत थोडा भावनिक आहे. घरात एखादी जुनी वस्तू, फोटो, कागद, कपडे किंवा एखादी आठवण करून देणारी वस्तू तुमच्या हातात येऊ शकते. क्षणभर तुम्ही भूतकाळात जाल. एखादी व्यक्ती आठवेल, एखादा जुना काळ आठवेल आणि मनात प्रश्न निर्माण होईल, त्या काळात मी किती वेगळा होतो. पण ही आठवण दुःखासाठी नाही, ती तुम्हाला तुमचा प्रवास दाखवण्यासाठी आहे. तुम्ही कुठून सुरुवात केली होती आणि आज कुठे आहात, किती गोष्टी बदलल्या याचा विचार करा. कदाचित तुम्हाला स्वतःच्या प्रगतीची जाणीव होईल. काही आठवणी परत येतात फक्त आपल्याला भूतकाळात घेऊन जाण्यासाठी नाही, तर आपण किती पुढे गेलो आहोत हे दाखवण्यासाठीही. संकेत क्रमांक 4, तुमच्या नावाची चर्चा तुमच्या अनुपस्थितीत होऊ शकते. वृश्चिक राशी, एखाद्या कामाच्या किंवा निर्णयाच्या संदर्भात तुमचं नाव दुसऱ्यांच्या चर्चेत येऊ शकतं. ही चर्चा सकारात्मक असू शकते किंवा तुमच्याबद्दल काही प्रश्न उपस्थित होऊ शकतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अनुपस्थितीत काय बोलले गेलं यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. कुणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. पूर्ण संदर्भ समजून घ्या, कारण अर्धवट माहितीवर प्रतिक्रिया दिली तर छोटा विषय मोठा होऊ शकतो. तुमच्याबद्दल कुणी चांगलं बोललं तर नम्र राहा आणि कुणी चुकीचं बोललं असेल तर आवश्यक असेल तेव्हा स्पष्ट करा. प्रत्येक आवाजाला उत्तर देणं गरजेचं नसतं. संकेत क्रमांक 5, कागदपत्र किंवा महत्त्वाची माहिती दोनदा तपासा. आज हा विशेष सावधगिरीचा संकेत आहे. काही वृश्चिक राशींच्या व्यक्तींना कागदपत्र, फॉर्म, अर्ज, बिल किंवा डिजिटल माहिती संबंधित काम करावं लागू शकतं. इथे घाई करू नका. नाव, तारीख, नंबर, पत्ता, अटी आणि अंतिम सबमिशनपूर्वी सर्व तपशील तपासा, कारण छोटी टायपिंगची चूक किंवा दुर्लक्ष नंतर अतिरिक्त त्रास देऊ शकतं. तुम्हाला एखादा फॉर्म भरायचा असेल तर शेवटी एकदा पुन्हा वाचा. डिजिटल व्यवहार करताना समोरची माहिती पडताळा. आज मला सगळं माहीत आहे या आत्मविश्वासापेक्षा एकदा पुन्हा तपासतो ही सवय अधिक उपयोगी ठरेल. संकेत क्रमांक 6, मित्रपरिवारात एखादा जुना विषय पुन्हा निघू शकतो. एखाद्या मित्राशी किंवा परिचित व्यक्तीशी बोलताना जुना विषय अचानक समोर येऊ शकतो. कदाचित पूर्वी झालेला गैरसमज, एखादा अपूर्ण संवाद किंवा पूर्वीची एखादी घटना. तुम्हाला वाटेल की हा विषय
तर खूप आधी संपला होता, पण कदाचित समोरच्या व्यक्तीच्या मनात तो पूर्णपणे संपलेला नसेल. जर नातं तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल तर शांतपणे ऐका, तुमची बाजूही सांगा, पण जुना राग परत उफाळू देऊ नका. काही नाती ही एका चुकीमुळे तुटत नाहीत, ती तुटतात कारण दोन्ही बाजू त्या चुकीवर पुन्हा पुन्हा राग जमा करत राहतात. संकेत क्रमांक 7. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या वृश्चिक राशींच्या व्यक्तीसाठी आज एक वेगळा संकेत आहे. एखादं काम तुमच्याकडे सोपवलं जाऊ शकतं. पहिल्या क्षणी तुम्हाला वाटेल हे माझंच काम आहे का, पण त्यामागे तुमच्यावर असलेला विश्वासही असू शकतो. तुम्हाला दिलेली अतिरिक्त जबाबदारी योग्य प्रकारे हाताळली तर तुमच्या कामाची दखलही घेतली जाऊ शकते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जबाबदारी स्वीकारताना वेळ, संसाधन आणि अपेक्षा स्पष्ट करून घ्या. फक्त हो म्हणू नका. विचारा, काय करायचं, कधीपर्यंत करायचं, प्राधान्य काय आणि आवश्यक मदत कोण देणार. स्पष्टता सुरुवातीलाच असेल तर नंतरचा ताण कमी होतो. संकेत क्रमांक 8. तुम्ही एखाद्या व्यक्तीला नव्या नजरेने पाहाल. कधीकधी एखाद्या व्यक्तीबद्दल आपली प्रतिमा वर्षानुवर्षे एकसारखी राहते. हा असा आहे, ही अशीच आहे, पण 18 ऑगस्टला एखाद्या प्रसंगातून त्या व्यक्तीची दुसरी बाजू दिसू शकते. कदाचित तुम्ही ज्याला खूप कठोर समजत होतात तो एखाद्या बाबतीत खूप संवेदनशील असेल, किंवा ज्याला तुम्ही खूप जवळचा समजत होता त्याच्याशी काही सीमा ठेवणं आवश्यक असल्याचं जाणवेल. लोक बदलतात, परिस्थिती बदलते आणि कधीकधी आपली लोकांबद्दलची मतंही बदलावी लागतात. म्हणून एखाद्या व्यक्तीला कायमच्या जुन्या प्रतिमेत बंद करू नका. वर्तमानातील वागणूक पहा आणि त्यानुसार निर्णय घ्या. संकेत क्रमांक 9. अचानक एखाद्या नवीन गोष्टीची शिकण्याची इच्छा. तुमच्या मनात एखादा नवीन विषय शिकण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. कदाचित एखादं कौशल्य, नवीन भाषा, तांत्रिक ज्ञान, व्यवसायाशी संबंधित माहिती किंवा तुमच्या छंदाशी संबंधित काहीतरी. सुरुवातीला वाटेल यासाठी माझ्याकडे वेळ कुठे आहे, पण दिवसातून अगदी 20 ते 30 मिनिटं नियमित दिली तरी सुरुवात होऊ शकते. आज तुम्ही जे शिकाल त्याचा फायदा लगेच दिसणार नाही, पण काही महिन्यांनी मागे वळून पाहिल्यावर जाणवेल ही छोटी सुरुवात किती उपयोगी ठरली. म्हणून 18 ऑगस्टला ज्ञानात केलेली छोटी गुंतवणूक दुर्लक्षित करू नका. संकेत क्रमांक 10. एखादा निर्णय घेण्याआधी तुमचं मन 2 दिशांना खेचलं जाईल. हा संकेत खूप लोकांना लागू होऊ शकतो. एक पर्याय सुरक्षित वाटेल, दुसरा पर्याय अधिक आकर्षक वाटेल. मन म्हणेल धाडस कर आणि दुसरा आवाज म्हणेल थांब, आधी विचार कर. अशा वेळी लगेच निर्णय घेण्याची गरज नाही. दोन्ही पर्याय कागदावर लिहा. फायदे, तोटे, जोखीम, दीर्घकालीन परिणाम आणि स्वतःची सध्याची परिस्थिती, आणि मगच निर्णय घ्या. जर निर्णय मोठा असेल तर विश्वासू व्यक्ती किंवा संबंधित तज्ज्ञाचा सल्लाही घेणं योग्यच. मनाची इच्छा महत्त्वाची आहे, पण वास्तवाची माहिती त्याहूनही महत्त्वाची आहे. संकेत क्रमांक 11. तुमच्या स्वतःच्या वागण्यातील एक पॅटर्न लक्षात येईल. आजचा सर्वात खोल संकेत आहे. कदाचित एखाद्या प्रसंगात तुम्हाला अचानक जाणवेल की मी प्रत्येक वेळी याच प्रकारे प्रतिक्रिया देतो. कोणी दुर्लक्ष केले की तुम्ही मनात ठेवता, कोणी टीका केली की तुम्ही खूप विचार करता, काम तुमच्या मनासारखं नाही झालं की स्वतःवरच रागवता, किंवा एखाद्याने तुमचा विश्वास तोडला की पुन्हा विश्वास ठेवायला तुम्हाला खूप वेळ लागतो. जर असा पॅटर्न जाणवला तर स्वतःला दोष देऊ नका, फक्त तो ओळखा, कारण स्वतःच्या पॅटर्नची जाणीव होणं ही बदलाची पहिली पायरी आहे. तुम्ही तुमची प्रतिक्रिया बदलू शकता. प्रत्येक वेळी पूर्वीसारखं वागणं आवश्यक नाही. संकेत क्रमांक 12. एक छोटा निर्णय तुमच्या मनावरील भार कमी करेल. आता शेवटचा संकेत. तुमच्या मनात एखादी गोष्ट खूप दिवसांपासून अडकलेली असेल. एखाद्याला उत्तर द्यायचं आहे, एखादं काम पूर्ण करायचं आहे, एखादी वस्तू व्यवस्थित करायची आहे, एखाद्या व्यक्तीशी बोलायचं आहे, किंवा एखाद्या विषयावर अंतिम निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही ती गोष्ट पुढे ढकलत असाल. 18 ऑगस्टला त्यापैकी एका गोष्टीकडे पुन्हा लक्ष जाऊ शकतं आणि कदाचित तुम्हाला जाणवेल मी हे इतके दिवस का टाळत होते. जर ती गोष्ट सुरक्षित आणि योग्य असेल तर छोटं पहिलं पाऊल उचला. पूर्ण समस्या एका दिवसात सोडवण्याचा प्रयत्न करू नका, फक्त सुरुवात करा. कधीकधी मनावरचा मोठा भार कमी करण्यासाठी मोठ्या उपायांची गरज नसती, फक्त एक प्रलंबित काम पूर्ण करणंही पुरेसं असतं. 18 ऑगस्टची विशेष सावधगिरी. वृश्चिक राशींच्या स्वामी भक्तांनो, आज या गोष्टी लक्षात ठेवा. पहिली सावधगिरी आहे, ऐकीव माहितीवरून कोणावरही आरोप करू नका. दुसरी माहिती आहे, आर्थिक किंवा कागदपत्रांच्या बाबतीत प्रत्येक तपशील तपासा. आणि तिसरी माहिती आहे, रागाच्या क्षणी मेसेज किंवा फोनवर कठोर शब्द वापरणं टाळा. चौथी माहिती आहे, जुन्या नात्यांमध्ये जुन्या चुका पुन्हा पुन्हा उकरू नका.
एखादी संधी आकर्षक वाटली तरी तिच्या अटी समजून घ्या आणि स्वतःच्या मनातील प्रत्येक शंकेला सत्य समजू नका. कधी कधी मन आपल्याला धोका टाळायला सांगतं आणि कधी कधी तेच मन अनावश्यक भीती निर्माण करतं. म्हणून तथ्य तपासा आणि मगच निर्णय घ्या. 18 ऑगस्टचे हे 3 विशेष उपाय. उपाय नंबर 1, सकाळची शांत सुरुवात. सकाळी काही मिनिटे शांत बसा. शक्य असल्यास स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि मनात मनात श्री स्वामी समर्थ. यानंतर आजची सर्वात महत्त्वाची 3 कामं लिहा. संपूर्ण दिवसाचा गोंधळ कमी करण्यासाठी ही छोटी सवय उपयोगी पडू शकते. उपाय क्रमांक 2, घरातील व्यक्तीला मनापासून मदत करा. आज घरातील एखाद्या व्यक्तीचं एखादं छोटं काम स्वतःहून करा. काही मोठं करण्याची गरज नाही, पण ते करताना मनात अपेक्षा ठेवू नका की समोरचा व्यक्ती तुमचं कौतुक करेल. निस्वार्थपणे केलेली छोटी मदत नात्यातील ऊब वाढवते. उपाय क्रमांक 3, रात्री मनातील भार कागदावर उतरवा. रात्री झोपण्यापूर्वी कागदावर लिहा, माझ्या नियंत्रणात काय आहे आणि माझ्या नियंत्रणाबाहेर काय आहे. पहिल्या यादीतील गोष्टीसाठी कृती ठरवा. दुसऱ्या यादीतील गोष्टीसाठी अनावश्यक चिंता कमी करण्याचा प्रयत्न करा. कारण शांत मनाला प्रत्येक समस्येचं उत्तर लगेच मिळत नाही, पण योग्य दिशा नक्की असू शकते. वृश्चिक राशी. 18 ऑगस्टचा खरा संदेश एका वाक्यात सांगायचा झाला तर तो प्रत्येक बदलाला धोका समजू नका आणि प्रत्येक शांततेला सुरक्षितता समजू नका. निरीक्षण करा, माहिती घ्या, स्वतःचा विचार करा आणि मगच निर्णय घ्या. काही लोक तुमच्या आयुष्यात कायम राहतील, काही फक्त एक धडा देऊन पुढे जातील. काही संधी लगेच परिणाम देतील, काहींचा फायदा उशिरा दिसेल आणि काही अडथळे सुरुवातीला त्रासदायक वाटतील. पण लक्षात ठेवा की तुम्हाला मोठी चूक करण्यापासून ते वाचवतील. म्हणून आज घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला चांगलं किंवा वाईट असं लगेच लेबल लावू नका. थोडं थांबा, परिस्थिती समजून घ्या आणि मग पाऊल उचला. तुमची खरी ताकद फक्त धाडसात नाही, तर योग्य क्षणी शांत राहण्याच्या क्षमतेत आहे. जर आजच्या राशी भविष्यातील एखादा संकेत तुमच्या आयुष्याशी जुळला असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यात योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, अडचणींना सामोरे जाण्याचं धैर्य आणि योग्य लोकांना ओळखण्याची समज निर्माण हो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.